भिवंडी तालुक्यातील आटगाव विद्यामंदिर कोणगाव येथे विठाई संगीत विद्यालय प्रस्तुत आषाढवारी 2025 भक्तिगीतांचा बासरी वादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्वक वातावरणामध्ये संपन्न झाला। सादरकर्ते डॉक्टर संदीप अनंत भोईर आणि शिष्य यांच्या वतीने या भक्तिगीतांचा बासरी वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर भक्तिगीतांचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित होते। विशेष म्हणजे संपूर्ण कोणगाव परिसर, पंचक्रोशीतील नागरिक, त्यासोबतच संपूर्ण भिवंडी शहर तालुक्यातून अनेक मान्यवर या ठिकाणी या भक्तिगीतांच्या बासरी वादनाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आले होते। विशेष म्हणजे भिवंडी तालुक्यामध्ये प्रथमच अशा बासरी वादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सादरकर्ते डॉक्टर संदीप अनंत भोईर आणि शिष्य यांच्या माध्यमातून करण्यात आले असून या कार्यक्रमाचे सर्वांनी भरभरून कौतुक केले आहे। डॉक्टर संदीप अनंत भोईर आणि त्यांचे शिष्य संगीत विशारद बासरी यांच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्टरित्या बासरी वादन करण्यात आले। विशेष म्हणजे डॉक्टर संदीप अनंत भोईर संगीत विशारद बासरी हे अनेक वर्षापासून संगीत विशारद म्हणून काम करत असून त्यांनी अनेक शिष्य देखील घडवले आहेत आणि त्या अनेक शिष्य यांना सोबत घेऊन हा बासरी वादनाचा प्रथमच उपक्रम भिवंडी तालुक्यामध्ये राबवण्यात आला। यावेळी डॉक्टर संदीप भोईर बासरी विशारद, प्रणित कांबळे तबला विशारद, हरीश पाटील मृदुंग वादक, अक्षय भोईर ऑक्टोपॅड, प्रथमेश मोहिते कीबोर्ड टीव्ही आर्टिस्ट समवेत हा बासरी वादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। सर्व उपस्थित मान्यवरांनी, ग्रामस्थांनी, त्यासोबत पाहुणेवर्गांनी डॉक्टर संदीप अनंत भोईर आणि शिष्य यांचे भरभरून कौतुक केले व या बासरी वादनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीत विशारद बासरी डॉक्टर संदीप अनंत भोईर यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। त्या कार्यक्रमाचं नावच आषाढवारी 2025 आहे। म्हणजे हा एक भक्तिगीताचा आणि संगीताचा एक अनोखा संगम असलेला कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रम जे लाखो वारकरी आज सध्या वारीला चाललेले आहेत त्यांना हा समर्पित होता। या कार्यक्रमामध्ये माझे विद्यार्थी आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची कला माझ्यासोबत सादर केली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही अभंग, भक्तिगीत, भजन हे बासरीवर सादर केले आहेत आणि अशा प्रकारचा भिवंडी मधला हा पहिला उपक्रम आहे। काय सांगा? तसं तर बासरी वादनामध्ये मी मागच्या जवळपास 15-16 वर्षापासून माझं बासरीचं प्रशिक्षण सुरू आहे, पण मागच्या 1.5 वर्षापूर्वी मी माझ्या स्वतःच्या विद्यालयाची स्थापना केली। आज माझ्याकडे जवळपास 20 ते 25 विद्यार्थी भिवंडीच्या विविध भागातून शिकत आहेत। काही कल्याण भिवंडीतले सुद्धा विद्यार्थी होते आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन मी आज कार्यक्रम संपन्न केलेला आहे। खरं तर हे जेव्हा मी माझं क्लासेस सुरू केलं त्याच्यामध्ये माझा उद्देशच हा आहे की आमच्या भिवंडी ग्रामीण भागामध्ये याबद्दल फारसा अवेअरनेस नाहीये, विशेषतः पालकांमध्ये किंवा मुलांमध्ये, तर त्याचा बासरीचा प्रचार आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार व्हावा हे एकच उद्देश घेऊन मी हे कार्य पुढे नेत आहे। सर असं आहे ना की कलाकार सत्तेचं प्रेम पुढाणे आणि प्रेमाची सत्ता कलाकार असा विषय आहे। तर कलेमध्ये आज नक्कीच त्यांना खूप मोठं करिअर करू शकतात ते, प्लस त्यांच्या एक्झाम मध्ये जसं पास होतात त्यांना अकॅडमिक मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो। आज सर्वजण आले, आपले सर्व कुटुंब, सर्व नातेवाईक, सर्व मान्यवर आले, सगळ्यांचे मी खूप सर्वांचे आभार मानतो। इथे आतापर्यंत जे उपस्थित आतापर्यंत सुद्धा उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थिती लावली, ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो। थँक्यू। या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय चिंतामणी महाराज, कल्याणच्या सन्माननीय आमदार गायकवाडताई, या कार्यक्रमासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिले आमचे वजे गुरुजी, त्याचप्रमाणे मार्गदर्शक म्हणून ज्यांचा सरांना जे आज देखील शिकवतात त्या आमच्या वैद्य मॅडम आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर आज आपण ज्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहोत आपलं सर्वांचं भाग्य आहे, कारण आषाढ वारी म्हटली की संपूर्ण महाराष्ट्र हरिमय होतो आणि संपूर्ण देश भक्तिमय होतो। एकीकडे जगन्नाथांची त्या ठिकाणी वारी असते, एकीकडे आपल्याकडे माऊलींची, तुकोबांची जी पालखी असते, ज्या पालखीच्या माध्यमातून संपूर्ण देशाला नव्हे तर जगाला हेवा वाटावा अशा प्रकारचा सोहळा त्या ठिकाणी होत असतो आणि त्या वारीचं स्वरूप आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। खरं तर भक्ती म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगीतमय भक्ती आपण या ठिकाणी पाहिली, ह्यापेक्षा वेगळी भक्ती असू शकत नाही। म्हणून मी संदीप
संजय भोईर यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. अनोखा असा कार्यक्रम या ठिकाणी आपण सादर केला आणि आम्हा सर्वांना या भक्तिमय वातावरणामध्ये विठ्ठलमय होण्याची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आणि निश्चितच पांडुरंगाच्या वारीला अजून एक आठवडा बाकी असताना भिवंडीमध्ये आपण हे वारीचं स्वरूप आणलं. पुन्हा एकदा मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आम्हाला या ठिकाणी जो बळावर सन्मान केला त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण. वारकरी मंडळी आली आणि या वारकरी मंडळींचा मी माझ्या संस्थेतर्फे माझ्या शाळेतर्फे स्वागत करतो. आणि माझे नातेवाईक आमदार आहेत त्यांना सुद्धा इथे माझ्या याच्यात आल्या आणि त्याच्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. सर्व माझे गुरु महाराज इथे आहेत, गुरु महाराजांचा सुद्धा आभार मानतो. मी जास्त काही बोलणार नाही, प्रिन्सिपल अत्यंत बोलतील. मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांचं अभिनंदन करतो. माझी बहीण मानसी वैद्य गायनाच्या माध्यमातून कशी वाचते हा एक अभ्यास म्हणजे त्याच्याकडे यायला लागले आणि मला गळ घातली प्रमुख पाहुणे म्हणून लावला. मी एक कलाकार आहे त्यामुळे बोलण्याची अजिबात सवय नाही, पण बोलण्याचा प्रयत्न करतो. आमच्या या कार्यक्रमाचे निवेदक मडके सरांनी अप्रतिम त्यांची बॅटिंग चालू आहे. जो आषाढ रंग आहे, जो वारीचा रंग आहे, तो त्यांनी आपल्या या शब्दामधून इथे उभा केलेला आहे. आणि माझं बरंच काही थोडक्या शब्दात पण एवढं वर्णन केलं आहे की माझ्यावरतीच प्रचंड असं दडपण आलेलं आहे. एक तर बासरी हे वाद्य तसं कठीण आहे. आधी फुंक व्यवस्थित यावी लागते. फुंक व्यवस्थित यायला लागल्यानंतर तो सूर यायला लागतो. मग ते एक सूर म्हणता तो 12 स्वर त्याच्यातून आजमावायचं आहे. आणि मग आता मगाशी आपल्याला अभिर गुलाल याला जो वंसमोर मिळाला खरोखरच ग्रेट लेवल आहे. कारण जेव्हा बासरी सारख्या वाद्यातून शब्द प्रत्यक्ष प्रकट होतात ती खरी मजा असते. कारण एकतर एक सुराचं वाद्य, फक्त सूर आहे, त्यांना शब्दाचं अधिष्ठान नाही आहे, सुराचं अधिष्ठान आहे. पण त्या सुराच्या माध्यमातून शब्द प्रकट होतात तेव्हा खरी ती बासरी बोलते. आणि आज तो अनुभव त्या अभंगाच्या वेळेस खरोखरच आहे. आणि असंच त्यांनी आपला रियाज आणि आपल्याला जे लाभलेलं आहे ते इतरांना देण्याचा जो बसा घेतलेला आहे तो असाच चालू ठेवावा. एक जाता वेगळ्या अंगाने बोलतोय, माफ करा, मी सरांची पण बोललो होतो. आमच्या या समाजाची आणि आगरी समाजाची ओळख फार वेगळी आहे. त्यांचा शास्त्रीय संगीताशी फार संबंध नाही, वारकरी संप्रदायाशी संबंध आहे, त्यामुळे भजनाशी संबंध आहे. पण असे कमी आहेत मंडळी की ज्यांनी शास्त्रीय संगीतात सुरुवात केली. त्यातले आमचे भोईर डॉक्टर आहेत. तसेच आमचे मित्र आहेत कळव्याला राहतात नंदकुमार पाटील, ते पण या शास्त्रीय संगीतात आहे. आणि हा बसा त्यांना मिळालेला तो आपल्यापर्यंत ते पोहोचवत आहे. हेच काम त्यांनी असंच अभियान चालू ठेवावं हीच या विठ्ठल चरणी प्रार्थना करतो. आणि ही इच्छा प्रकट करून माझे 2 शब्द चुकले मागले आपण म्हणून घ्या संपवतो. जय हिंद. आज इथे विठ्ठल संगीत विद्यालय प्रस्तुत आषाढी वारी 2025 आणि आयोजन करणारे संदीप अनंत गोयल साहेब यांना खरंच जेवढं कौतुक कराल तेवढं कमीच आहे. कारण जे आता आपल्याला आषाढी एकादशी येणार आणि त्याने इथे जे प्रस्तुत केलेलं आहे सर्व गाण्यांचं आणि बासरीचं काय आयोजन केलेलं होतं ते खरंच ऐकण्यासारखं असेलच. कारण मी ते थोडंसं उशीर झाला मला यायला. आणि खरंच जे विद्यार्थी इथे दिसतात की ज्याने आज इथे शिक्षक घेऊन जे आपल्यासमोर तुमच्यासमोर जे सादर केलेलं आहे आणि
त्यांना पण मी खूप खूप शुभेच्छा देते, त्यांना आशीर्वाद देते की त्यांनी असंच पुढे जावं आणि सरांना शुभेच्छा देते की त्यांनी आज इथे प्रोग्राम आयोजित केला. धन्यवाद. कीर्तन प्रवचन तर होतच आहे आमचा, तो बासरी वादन आज आमचे महाराज सुद्धा इथे आहे उपस्थित. आणि मला नक्कीच दीपकची माधुरीचं स्मरण झालं बरं का. त्या एक ग्रेट व्यक्ती मी संगीताला फार पुढे नेलो असो. ते डॉक्टर साहेब असं त्यांचं 2-3 वर्षापासून परिचय थोडासा होता. तर मी काय म्हणतो, हे माझं सत्कार करण्यापेक्षा ज्या आई बाबांची जी मुलं आहेत, ज्यांची मुलं शिकतायत, त्यांचं सत्कार झालं पाहिजे. बोलायचं कारण कन्यात्री याची काही त्याची निरापुत्र नाही. पुत्र देई बुंदा ज्याचा त्रिलोकी झेंडा, पुरे एकच पुत्र मायपोटी हरिस्मरणे उद्धरणी कुलकोटी सूर्यवंशी जन्माला भगीरथ, गंगा आणून पूर्वज केले मुक्त. नाहीतर म्हणजे ज्यांच्या आईवडिलांनी ही जिज्ञासा निर्माण झाली त्या बालकांना काय माहित होतं की मला बातमी शिकायचं, पण ज्यांच्या आईवडिलांना ते वाटलं की आमचं मुलगा काहीतरी पुढे गेलं पाहिजे संगीत कलामध्ये. आणि मी पण माझी शिबिर जो घेतो 26 वर्ष नॉन स्टॉप आहे, तर त्याच्यामध्ये मी आईवडिलांचं स्वागत करतो, सत्कार करतो. तर ज्यांचे आईवडील इथे उपस्थित आहेत त्यांचा मी सत्कार मी करतो. नंतर साहेब करतील त्यांचा. आणि छोटासा खाली बास्केट पाहता जर वारीच्या अगोदरचा असता थोडंसं, तर गर्दी मला वाटतं भिंती तोडावं लागल्या असत्या याला कदाचित. त्याकडे वारकरी संप्रदायाची लोक भरपूर आले असतील, पण सर्वच्या सर्व आपल्या भिंती सोडण्यामध्ये गुरुजींनी निमंत्रण दिलं. तसं गुरुजींची आई जी आहे ती आपली शिष्य आहे, म्हणजे वारकरी संप्रदायाची, आणि फार त्याची श्रद्धा आहे. गुरुजींचं मला वाटतं हॉस्पिटल होतं ते उद्घाटन आपले असते प्रायमरी कल्याणमध्ये. त्याच्यानंतर गुरुजी मला शोधत पडत आले असो. तर या जो हे कार्यक्रम इथे राबवतो, या विद्या इथेही विद्या दिली जाते. आणि गुरुजींनी केवळ डॉक्टरच नाही करत, तर या क्षेत्रामध्ये हे विशेष आहे. कारण कसं आहे, मनुष्य एकच कुठला तरी असतो. वाक्यानंतर मला जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली, मी खरं सांगतो आतापर्यंत मी त्या एका वाक्यावर इतकं तुमचं सगळं प्रेम आहे. त्यांनी बोललंय सत्कर्माचा दाता नारायण, बस तेवढे वाक्य धरून मी चाललो. आणि मला त्यांनी बोलले आशीर्वादाप्रमाणे मला या कार्यक्रमासाठी खरोखर नारायण संकल्पाचा दाता. तर त्यांनी आणि मला खरोखर खूप लोकांनी म्हणजे मला या कार्यक्रमासाठी मदत केली किंवा मी त्यांचा नंतर आभार मानणार आहे. पण गुरुजी जाण्याच्या आधी मी फक्त 2 शब्द बोललो. धन्यवाद. 6 वाजता प्रोग्राम चालू झाला, आता 9 वाजत आलेले आहेत. 2.5 तास ती मुलं तिथे बसून आहेत. ठीक आहे, त्याला फिजिकल कॅपॅसिटी लागते. तुमचं स्पाईन पासून तुमच्या जॉईंट पासून डॉक्टरी भाषेत बोलतोय. मला तर 2 वेळेला असं वाटलं की इथून 2 मुलं चक्कर येऊन पडतील. म्हणजे आय वॉज रेडी फॉर दॅट. मला असं वाटत होतं, कारण का मुलं थोडीशी हे करत होती. 2.5 तास काहीही खाता न पिता फक्त पाण्यावर परफॉर्मन्स करायचं हे शक्य नाही आहे. ठीक आहे, त्यांची फिजिकल कॅपॅसिटीला सलाम आहे. आणि आपण जसं बोलतो का आपल्यामध्ये पॅशन असलं पाहिजे. पॅशन असलं का आपण टाक बोल सगळं विसरून जातो. तर हे पॅशन आहे त्यांचं. आणि डॉक्टर संदीप भोईर यांनी त्यांचं पॅशन जिवंत ठेवलेलं आहे आणि त्यांना घेऊन चाललेले आहेत. तर पुढच्या वर्षी मला वाटतं आपण खूप सुंदर कार्यक्रम याच्यातून बघू. त्याचे कलाकार तयार झालेले आहेत छोट्या छोट्या ह्याच्याकरता. तो लग्नाच्या आधीपासून मी त्याला ॲज अ BMKचा स्टुडंट म्हणून आमचा एक कॅन्डिडेट म्हणून ओळखत होते. माझं लग्नही मीच जमवलेलं आहे. सांगायला खूप आनंद होतो. पण खूप प्रवाहात जाऊन हा इतका टिकला, हा खराच म्हणजे पैलू त्याच्या याला पडलेले आहे. आणि इतकं छान सुंदर हे वाद्य तो घेऊन पुढे आलेला आहे. सहसा आपल्या समाजात आगरी समाजामध्ये खूप कमी लोक मिळतात की संगीतामध्ये रुची दाखवणार. आणि त्यांनी हा पुढचाच पाऊल टाकला. त्याचा स्वार्थ आम्ही सगळ्या जगाला सांगू की आमचा एक विद्यार्थी आणि आमचा एक मुलगा ही वारी पुढे इतके स्टुडंट्स घेऊन चाललाय. कमी वेळामध्ये हे त्याची अचिव्हमेंट आहे. आणि आमच्या भिवंडी मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन करणं आम्ही त्याचं स्वागत करतोय. या विठाई संगीत विद्यालयाची या आडगाव परिसरात सगळ्या गावात हो
अशा मी त्याला शुभेच्छा देतो आणि हा माझा विद्यार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. शिकवते म्हणण्यापेक्षा सुद्धा ऍक्च्युली ते विचारत आहे. त्यामुळे मी मला काय शिकायचा मला मोठा प्रश्न असतो आणि ते नेहमी माझ्याकडे काही ना काहीतरी प्रश्न टाकतात, मला उत्तरं द्यावी लागतात. असं आमचं एक वेगळंच नातं आहे आणि या साठी मला फारच मोठेपणा दिला आहे किंवा तुम्ही करणार. धन्यवाद देते. भक्तिगीताला त्यातही बासरीतल्या भक्तिगीताला सुद्धा वन्स मोर देणारे रसिक आहेत.
Thank you.